मनोज जरांगे यांनी त्यांच्या उपोषणाला स्थगित केले आहे, जे त्यांनी मागच्या 9 दिवसांपासून सुरू केले होते. त्यांनी या निर्णयाची घोषणा करताना सांगितले की मराठा समाजाने त्यांना उपोषण सोडण्याची विनंती केली. देवेंद्र फडणवीस यांनी या उपोषणासंदर्भात सांगितले की मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र आणि कुणबी मराठा एकच आहेत आणि समाज एकत्रित आला आहे. जरांगे यांनी नेत्यांना चेतावणी दिली की त्यांनी मराठा समाजाबद्दल बेईमानी करू नये आणि त्यांना त्यांच्यासोबत एकजुटीने राहण्याचे आवाहन केले. जरांगे यांनी यावेळी दिलेल्या भाषणात लोकशाही प्रक्रियेत सर्वांना सहभाग महत्त्वाचा असल्याचे स्पष्ट केले. राजकीय नेत्यांनी दबाव आणला तर एकमेकांना साथ द्या, असे त्यांनी म्हटले. उपोषण स्थगित करताना त्यांची घोषणा ऐकून उपस्थित जनतेने एक मराठा लाख मराठाच्या घोषणा दिल्या. या आंदोलनात मराठा आरक्षणासाठी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली आणि जरांगे यांनी सांगितले की ज्यांनी मराठा समाजाला त्रास दिला त्यांचा शेवट मराठेच करणार आहेत.